नमस्कार मैत्रिणी, मी तुमची मैत्रीण ज्योत्स्ना माझ्या ट्रॅव्हल अँड फूड धमाक्याच्या किचन मध्ये बनवणार आहे एकदम सोपी आणि एकदम टेस्टी अशी कुरकुरीत झटपट बनणारी अशी टिफिन साठी एकदम योग्य असणारी भेंडी फ्राय मसाला। ही रेसिपी एकदम झटपट होते आणि भात फुलका किंवा पोळीबरोबर खायला एकदम भारी लागते। तर चला आपण बनवूया माझ्या किचन मध्ये भेंडी फ्राय मसाला। भेंडी स्वच्छ धुवून बारीक बारीक अशी पातळ कापून घ्यायची। भेंडी कापून घेतल्यानंतर तेल तापत ठेवूया आपण। तेलामध्ये आता तेल गरम झालेलं आहे तर त्यात आपण ही भेंडी टाकून घेऊया। भेंडी चांगली कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आहे। त्याचा रंग असा थोडासा ब्राऊन असा आला पाहिजे। मी एक बॅच मध्ये अशी तळली होती, असा रंग आला पाहिजे भेंडीचा। अशा रंगावर तळल्यानंतर आपल्याला भेंडीमध्ये बघा जरा पण चिकटपणा हा जाणवत नाही। भेंडी आपली आता फ्राय करून अशा पद्धतीने तयार आहे। आता भेंडीच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडं कढीपत्ता आणि कोथिंबीर। तेल आता कडकडीत तापलेलं आहे। ऍक्च्युली हे भेंडीवालंच मी तेल वापरलेलं आहे, फ्राय केलेलं आहे ते। त्यातच मी जिरे आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता कांदा टाकते त्याच्यामध्ये। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, पूर्ण लालसर झाला पाहिजे। भेंडीमध्ये खूप सारे फायदे आहेत। भेंडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते। तसेच भेंडीमधील नैसर्गिक घटक असे असतात की त्याने साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते। त्यामुळे डायबिटीस लोकांसाठी भेंडी ही फार उपयुक्त आहे। भेंडीमध्ये फोलेट व विटामिन के असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी उपयोगी असते आणि हृदयासाठीही फायदेशीर आहे। भेंडीमध्ये विटामिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। तसेच भेंडीमधील अँटीऑक्सिडंट त्वचेला तरतरीत ठेवते व वृद्धत्वाची लक्षणं आपल्याला कमी करते। भेंडीमध्ये विटामिन के आणि कॅल्शियम असते, जे हाडं मजबूत करतात। म्हणून भेंडी ही एक चवदार आणि आरोग्यदायी भाजी आहे। आपल्या डाएट मध्ये नक्कीच समावेश केली पाहिजे आपण भेंडीच्या भाजीचा। कांदा असा मऊ झालाय आणि लालसरी झाला। आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण असा मऊ झाला पाहिजे, त्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया, म्हणजे पटकन तो टोमॅटो मऊ होऊन जाईल। टोमॅटो आता शिजला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण धने पावडर टाकूया। त्यानंतर आपण आता जिरे पावडर टाकूया। आता अर्धा चमचा आपण हळद टाकूया। 1 चमचा लाल तिखट टाकूया आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं मिक्स झालं पाहिजे। आता या स्टेजला आपण आता भेंडी टाकून घेऊया। भेंडी तर ऑलरेडी फ्राय आहे मैत्रिणींनो, त्यामुळे एकदम फटाफट होणारी भाजी आहे। जर भेंडी आधी जर तुम्हाला टिफिन साठी जर भेंडी करायची असेल ना, तर आदल्या दिवशी भेंडी कापून तळून ठेवून देऊया डब्यामध्ये, म्हणजे हा मसाला कांदा आणि टोमॅटो टाकून आपण पटकन परतता येते। बघा भेंडी तयार झालेली आहे। मगाशी मी कांदा टाकताना मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे। आता फक्त कोथिंबीर टाकून आपण ही परतून घेऊया। झाली भेंडीची भाजी रेडी आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। कमेंट मध्ये सांगा पुढे कोणती रेसिपी बघायला आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपी बरोबर। तोपर्यंत खाऊ घाला आणि आनंदी राहा। धन्यवाद, बाय।